नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चायनीज भेळ। रेस्टॉरंट स्टाईल चायनीज भेळ घरच्या घरी कशी बनवायची ते आपण आज पाहणार आहोत। तर आपण रेसिपी सुरू करूया। चायनीज भेळ बनवत आहोत आपण एकदम रेस्टॉरंट स्टाईल चायनीज भेळ बनवणार आहोत घरच्या घरी। त्यासाठी इथे मी पहिले जे आपण नूडल्स घेणार आहोत ते आपण पहिले उकडून घेणार आहोत। इथे गॅसवर मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि नूडल्स मी घालत आहे याच्यामध्ये। आता आपण हे चांगले उकडून घेणार आहोत। याच्यामध्ये थोडंसं मीठ घालत आहे मी। आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे। आता ही नूडल्स चांगली आपण उकळत्या पाण्यामध्ये उकडून घेणार आहोत। चांगली पूर्ण उकळून झाली पाहिजे। गॅस मीडियम ठेवा। एक मिनिट हिला चांगली उकळत्या पाण्यामध्ये उकडून घ्यायचे। उकडून झाली की तशीच तिला भांड्यामध्ये ठेवून द्यायची गरम पाण्यामध्ये। एक मिनिट अजून पण गॅस बंद करून टाकायचा आणि तिला गरम पाण्यामध्ये तशीच ठेवून द्यायची। आपली ही नूडल्स आता चांगली उकडलेली आहे। ही एक मिनिट चांगल्या उकळत्या पाण्यामध्ये उकडून घेतलेली आहे। आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि ही गरम पाण्यामध्ये तशीच 1 ते 1.5 मिनिट तशीच ठेवून देणार आहोत। 1 ते 1.5 मिनिट आपण हिला झाकण मारून तसंच ठेवून देणार आहोत त्यामध्येच त्या पाण्यामध्ये गरम। 1 मिनिट झालेलं आहे। 1 ते 1.5 मिनिट झाकण घालत आहे। आता आपले नूडल्स आहेत आपण एका चाळणीमध्ये गाळून घेऊया। हे पाणी सर्व काढून टाकायचं आहे आपल्याला। आपण हे नूडल्स सर्व या चाळणीमध्ये चाळून घेऊया। हे थंड पाण्याने मी थोडे धुवून घेणार आहे। धुणार आहे म्हणजे थंड पाणी त्याच्यावर घालणार आहे जेणेकरून ते चिकट होणार नाही, असे ओपन राहतील। गरमच ठेवले ना तर ते चिकट होऊन जातील। आता या चाळणीमध्ये आपण थोडा वेळ तसेच ठेवून देणार आहोत। त्याचं पाणी पूर्ण निथळून जाण्यासाठी तसेच 2 मिनिटं आपण तसेच ठेवून देऊया। नूडल्सवर आपण ना उकडलेल्या थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत आणि थोडंसं तेल घालणार आहोत आणि त्याला असं हाताने हलवून घेणार आहोत जेणेकरून कॉर्नफ्लॉवर आणि तेल यांना चांगला लागला जाईल। कॉर्नफ्लॉवरमुळे त्याचं एक्स्ट्रा पाणी आहे ते खेचलं गेलं जाईल। आता इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता गॅस स्लो ठेवलेला आहे। आता स्लो गॅसमध्ये जे मी नूडल्स चाळणीमध्ये ठेवले होते ते थोडे थोडे करून घालणार आहे मी। आपण ते तळून घेणार आहोत। थोडे थोडे करून हे नूडल्स त्याच्यामध्ये सोडायचे। मीडियम गॅस ठेवायचा आहे, मीडियम किंवा स्लो गॅस घालताना। आणि हाय फ्लेमवर चांगले थोडे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्याला। मी पूर्णपणे सगळे घातलेले नाही आहेत, मी 2 वेळा हे करून घेणार आहे। आता हाय फ्लेमवर आपण चांगले ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे, मीडियम ब्राऊन होईपर्यंत। घातल्यावर लगेच त्याला चमचा वगैरे लावायचा नाही आहे, थोडा वेळ त्यांना तसंच सेट होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग त्याला अर्धा 1 मिनिटानंतर त्यांना आपण पलटी मारायची आहे। आपले नूडल्स आता चांगले फ्राय झालेले आहेत। एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत त्यांना तळून घ्यायचे दोन्ही साईडने आणि घातल्या पटकन चमचा लावायचा नाही, नाहीतर ते स्टिकी असतात, चिकट असतात।
ते चिकटतात. आता हे माझे मी टाकले होते ते चांगले फ्राय झालेले आहेत. आता आपण एक काढून घेऊया. डिशमध्ये काढून घेते. आपण हे दुसरं पण नूडल्स थोडे होते ते टाकलेले आहेत. नूडल्स घालताना कधी पण स्लो टू मिडियम गॅसवर नूडल्स तेलामध्ये सोडा. फास्ट गॅसवर तेलामध्ये सोडा तर पूर्ण तेल वर येणार आणि तुमच्या हाताला पण भाजू शकतो. त्यामुळे स्लो गॅसवर किंवा मिडियम गॅसवर नूडल्स टाका. फास्ट गॅसवर नूडल्स टाकू नका तेलामध्ये. आपण याला कॉर्नफ्लोअर आणि तेल लावलेलं होतं त्यामुळे ते क्रिस्पी चांगले फ्राय होणारच आहेत. आता आपण दुसरं जे टाकलेलं ते पण आपण चांगलं 1 मिनिट त्यांना चमचा लावायचाच नाही. त्यांना थोडं सेट होऊ द्यायचं आहे तेलामध्ये. 1 मिनिटानंतर त्यांना पलटी मारायचं आहे. दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्यायचं. 2 पार्टमध्ये मी नूडल्स चांगले फ्राय करून घेतलेले आहेत. चांगले ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेतलेले आहेत. थंड करूया आणि त्यांना कुस्करून टाकूया आपण. आता त्याला थोडे थंड होऊ देऊया. गरम आहेत ते. आता नूडल्स आपण थंड झाले कुस्कर करून घेऊया. तुम्हाला जेवढे बनवायचे असेल ना भेळ तेवढ्या पुरताच घ्या सगळं साहित्य. एकदम जास्त एक्स्ट्रा असं तळून किंवा कुठलीही भाजी वगैरे फ्राय करून ठेवू नका. तसं हे तळलेले नूडल्स राहतात बरेच दिवस. बंद डब्यामध्ये ठेवले तर आठवडाभर राहतात, हवाबंद डब्यामध्ये. आता आपण भेळ बनवायला घेऊया. इथे मी एक पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये तेल घालते. थोडंसं तेल घातलं आहे, 2 चमचे. इथे मी लसूण घालत आहे. किसलेली आहे लसूण. आला घालूया किसलेला. गॅस स्लो ठेवून द्यायचं आहे. तेल तापलं असेल तर आलं लसूण थोडी परतून घेऊया तेलामध्ये. एक कांदा उभा चिरलेला आहे तो घालत आहे. परतून घेऊया. गाजर चिरलेला आहे तो घालते. सर्व भाज्या उभ्या चिरलेल्या आहेत. गॅस आपल्याला सध्या स्लोच ठेवायचा आहे. शिमला मिरची आहे ती पण उभी चिरलेली आहे. कोबी घालत आहे. आता चांगलं मिक्स करून घेऊया आधी. एक मिनिट या भाज्या आपण थोड्या हलक्या परतून घेणार आहोत. शेजवान चटणी आहे ती घालत आहे. चिली सॉस आहे तो पण घालतो आपण. टोमॅटो सॉस घालत आहे आपण. इथे थोडासा सोया सॉस घालूया. थोडंसं मीठ घालूया, जास्त नाही, एकदम थोडंसं. नूडल्स फ्राय करून ठेवले होते, तळून ठेवले होते ते घालणार आहोत. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आपण हे तळलेले नूडल्स घातले. जरा 2 मिनिटं आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आपले नूडल्स थोडे सॉफ्ट होतील. आता हे आपले भेळ तयार झालेली आहे.
याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. मिक्स करूया. 2 मिनिट चांगलं मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपल्या भाज्या, आपले सॉसेस सगळे एकत्र होतील, मिक्स होतील. मीडियम गॅसवर यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपली चायनीज भेळ तयार झालेली आहे. आपण सर्व करूया. आपली ही रेस्टॉरंट स्टाईल चायनीज भेळ घरच्या घरी तयार झालेली आहे. खूप छान लागते, टेस्टी लागते. आणि जेवढी गरज आहे ना तुम्हाला एक क्वांटिटीमध्ये तेवढीच बनवा. अति जास्त पण भाज्या वगैरे चिरून जास्त करू नका. आणि जास्त केली तरी ती थोडी थोडी बनवा, एकदम सर्व करू नका, कारण सॉसेसचं वगैरे प्रमाण चुकतं मग त्याच्यामध्ये. आणि जेवढी गरज आहे तेवढीच बनवा. आणि आपली रेस्टॉरंट स्टाईल चायनीज भेळ तयार झालेली आहे. खूप छान लागते. तुम्ही करून पहा घरी, लहान मुलांना आवडेल. आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. थँक्यू.